नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या आणि राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. नारायण राणेंच्या विजयासाठी महायुती एकवटली. किरण सामंत यांचा देखील प्रचारामध्ये हिरिरीनं सहभाग. महायुतीच्या कार्यालयामध्ये बैठकांचं सत्र देखील सुरू. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील मनसेच्या मेळाव्यामध्ये नितेश राणे यांची हजेरी. मेळाव्याला नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी दिग्गज मंडळी मतदारसंघात येणार. 24 एप्रिलला अमित शहांची रत्नागिरीमध्ये सभा, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह योगी आदित्यनाथ तसंच नितीन गडकरी देखील राणेंच्या प्रचारासाठी येणार. परभणीकरांनी मला विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावं. मी भविष्यामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट आणू शकतो. महादेव जानकरांचं मतदारांना आवाहन. धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज मंजूर. छाननी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जावरील आक्षेप फेटाळला. माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटलांचा उमेदवारी अर्ज मंजूर. अपक्ष उमेदवार नंदू मोरे यांनी नोंदवली होती हरकत. उमेदवारीमध्ये अर्जामध्ये शेती, व्यवसाय, नोकरीचा तपशील दिला नसल्याचा होता आरोप. सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध. चंद्रहार पाटील आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार. धाराशिव लोकसभेमध्ये 36 उमेदवारांच्या 50 अर्जांची छाननी. छाननीनंतर उमेदवारी अर्जावर आक्षेप घेता येणार. 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख. दुसऱ्या दिवशी जळगाव आणि रावेर मतदारसंघासाठी 42 जणांनी 106 अर्ज घेतले. जळगाव लोकसभेसाठी आतापर्यंत 37 जणांनी 89, तर रावेरसाठी 30 जणांनी 90 अर्ज विकत घेतले. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आणि माजी सैनिक प्रशांत कदम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. नागपूर रामटेकमधील मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित. स्ट्रॉंग रूमला 24 तास 3 स्तरीय सुरक्षा. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेसह महाराष्ट्र पोलीस सुरक्षेसाठी तैनात. काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय सर्वसामान्यांनी केलाय. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांचं धुळ्यामध्ये वक्तव्य. 10 वर्षामध्ये फक्त घोषणा केल्या नाही तर काम करून दाखवलं. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे यांचा दावा. जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 40 गावात महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांचा जोरदार प्रचार. करण पवार यांच्या प्रचारासाठी उन्मेष पाटील, राजीव देशमुखही मैदानात. जळगाव लोकसभेमध्ये महिला उमेदवाराचा अपमान करणारे काय न्याय देतील? मोदींच्या बॅनरवर उमेदवार स्मिता वाघ यांचा फोटो नसल्यानं करण पवार यांची भाजपवर टीका. अजित पवारांच्या पक्षातील एक गट नाराज. सक्षम उमेदवार असून देखील नाशिक, गडचिरोली, परभणी आणि साताऱ्याची जागा न मिळाल्यानं एक गट नाराज असल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील. पुणे भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा दावा. वासुदेव काळे यांचा सुनेत्रा पवार यांच्या प्रचारामध्ये सहभाग. छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी ओबीसी समाज एकवटणार. समता परिषद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांची माहिती. भुजबळांच्या उमेदवारीसाठी ओबीसी समाज आग्रह धरणार असल्याचं दावा. नाशिकच्या दिंडोरी लोकसभेमध्ये महाविकास आघाडी पुढील पेच वाढला. दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा हट्ट. जेपी गावित यांना उमेदवारीसाठी आग्रह कायम. परभणी लोकसभा निवडणूक प्रचाराला केवळ 4 दिवस शिल्लक. उमेदवाराकडून मतदारांच्या भेटीगाठींवर जोर. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आलमगीर खान यांच्याकडून देखील भेटीगाठी घेत संवाद. नंदुरबारच्या राजकारणामध्ये काँग्रेसला दिलासा. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती अभिजित पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांचा काँग्रेसला पाठिंबा. भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा. पक्षातील अंतर्गत कुरघोडीच्या कारणास्तव अबू आझमी यांच्याकडे राजीनामा सोपवला. धनगर आणि धनगड वेगळे, तसंच भाजप आणि धनगर देखील वेगळं असणार. 10 वर्ष सत्तेवर बसवलेल्या भाजपला धनगर समाज सत्तेतून घरी बसवणार. उत्तम जानकर यांचा भाजपवर निशाणा. छत्रपती कुटुंबानं राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम केलं नाही. संजय मंडलिकांचा मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचं वक्तव्य. कागलमधील भाजप पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांचं जोरदार टीकास्त्र. अजित पवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या तपासणीमध्ये नामंजूर, तर सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर. पुण्यामध्ये बारामतीहून काटेवाडीकडे जाताना अजित पवारांची अपघातग्रस्त व्यक्तीला मदत. ताफ्यामधील गाडीतून रुग्णाला उपचारासाठी पाठवलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये बंड होण्याची शक्यता. काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांनी पत्नी रजनी नाईक यांच्यासह उमेदवारी अर्ज घेतला.
खासदारांनी काम न केल्यानं बुलढाण्यामध्ये संतापाची लाट. मंत्रिपद आणि खासदारकी भोगून देखील बेईमानी करून काही जण मिंध गटात गेले. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा विरोधकांवर निशाणा. रत्नागिरीमध्ये शकील सावंत यांना सशस्त्र पोलिसांचं संरक्षण. कोकण प्रादेशिक पक्षाच्या शकील सावंत यांना संरक्षण. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर धमकीचा आरोप करत सावंतांना पोलीस सुरक्षा देण्यात आली. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड दक्षिणमध्ये गावोगावी बैठकांचा धडाका. लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले यांच्या उदयनराजे यांच्यासाठी गावोगावी सभा. अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकरांची उदयनराजेंनी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा. माजी आमदार प्रभाकर घारगे तसंच मनोज घोरपडे यांची देखील उपस्थिती. साताऱ्यामधील श्री क्षेत्र पाडळीमध्ये उदयनराजे भोसले यांनी मानाच्या सासनकाठीचं दर्शन घेतलं. चैत्र यात्रेनिमित्त सासनकाठी रत्नागिरीकडे रवाना. साताऱ्याच्या कराडमध्ये ठाकरे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. बुलढाण्यामध्ये अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांचे जिल्हाभर झंझावाती प्रचार दौरे. शेळके यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद. लातूरमध्ये उमेश कांबळे नावाच्या युवकाकडून सायकलवर जाऊन लोकसभेचा अर्ज दाखल. जिल्हा सामान्य रुग्णालय झालं पाहिजे, युवकाची मागणी. सांगली लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या कार्यालयाला संजय राऊतांनी भेट दिली. चंद्रहार पाटलांच्या प्रचार पत्रकाचं संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन. जालन्यामध्ये काँग्रेसच्या केदार कुलकर्णी यांचा भाजपमध्ये प्रवेश. रावसाहेब दानवे, नारायण कुचे यांच्या उपस्थितीमध्ये कुलकर्णी यांचा पक्षप्रवेश. सर्वसामान्य आणि उपेक्षित लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. यावेळी विजय निश्चित होणार, बुलढाण्याचे वंचितचे उमेदवार वसंत मगर यांचा दावा. पिंपरी चिंचवडमध्ये मावळ मतदारसंघामध्ये पहिला उमेदवारी अर्ज दाखल. क्रांतिकारी जय हिंद सेनेकडून यशवंत पवार यांचा अर्ज दाखल. लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल. सुधाकर शृंगारे यांच्याकडून 3 अर्ज दाखल तर अनिल कांबळे यांच्याकडून देखील उमेदवारी अर्ज दाखल. धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर ठाम. वरिष्ठ सकारात्मक निर्णय घेतील. एबी फॉर्म मिळेपर्यंत वरिष्ठांनी थांबण्याचा सल्ला दिलाय, सनेर यांची माहिती. नांदेडच्या किनाळामध्ये महादेव यात्रेनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचं आयोजन. संजय खराटे मित्रमंडळाकडून आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 100 पेक्षा अधिक जणांकडून रक्तदान. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे बासलेगाव, गरोळगी या 2 गावांची वाहतूक बंद. तर पावसामुळे पिकांचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. काजू आणि आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान होण्याची भीती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. आंबा आणि काजू पिकावर परिणाम. काही भागामध्ये अजूनही ढगाळ वातावरण. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. राजगुरुनगर, चाकण, आळंदी, भोसे, शेलपिंपळगाव, कळूस त्याचबरोबर बहुल आणि दावडीमध्ये जोरदार पाऊस. अवकाळीमुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. पावसानं आंबा आणि फळबागांचं मात्र मोठं नुकसान. लातूर जिल्ह्यातील किल्लारी, कासार, शिर्शी त्याचबरोबर हासोरीसह अनेक गावात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचं मात्र मोठं नुकसान. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. अवकाळीमुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभऱ्याला फटका बसण्याची शक्यता. कोकणातील बाजारपेठांमध्ये आंब्याची मोठी आवक. मात्र अवकाळी पावसाच्या शक्यतेनं दर गडगडले. आंब्याला 200 ते 300 रुपये डझन इतका दर.